नमस्ते रसिक श्रोते हो. एक चुकीचा निर्णय आणि त्यामुळे त्याचं केवढं मोठं फळ भोगावं लागतं ह्याची आपल्याला कल्पनाही नसते. कदाचित तो निर्णय घेताना आपल्याला अगदी तो क्षुल्लक वाटलेला असेल, छोटासा वाटलेला असेल, पण त्याचे परिणाम महाभयंकर असतात. जर त्या दिवशी बेट्टीने आपल्या नवऱ्याबरोबर, मुडीबरोबर तेहरानला, इराणला जायचा जर निर्णय घेतला नसता तर कदाचित तिचं सगळं आयुष्यच बदलून गेलं असतं. आयुष्य बदलून गेलं असतं हे तर खरंच आहे, पण नॉट विदाऊट माय डॉटर हे जगप्रसिद्ध पुस्तकही जन्माला आलं नसतं. ह्या पुस्तकाची जी कहाणी आहे ती बेट्टीची स्वतःची कहाणी आहे. तिने हे सगळं भोगलं आहे, ह्याचे परिणाम तिला सोसावे लागलेत आणि त्याचे तिच्या आयुष्यावरती तर परिणाम झालेच, पण तिच्या मुलीच्या आयुष्यावरती, जे छोटंसं तिचं बाळ होतं मोहताब, तिच्या आयुष्यावरती कायमचे ओरखडे राहिले मनोविकाराचे. तेहरानमध्ये आलेल्या बेट्टीला एक दिवस मुडीने प्रसन्नपणे सांगितलं की तू ब्युटी पार्लरमध्ये जा, थोडीशी ब्युटी ट्रीटमेंट करून घे, आणि त्याचे परिणाम असे झाले की तिच्या सबंध अंगावरती रॅश उठलं. आणि त्यामुळे मुडीला तर बेट्टीला तर माहितीच होतं, पण मुडीला पण कळलं की अस्वच्छता तेहरानमध्ये किती आहे ती. आज आपण पुढे वाचणार आहोत. हे आत्मकथन आहे, नॉट विदाऊट माय डॉटर. लेखिका बेट्टी महमूदी, सहलेखक विलियम हॉफर, आणि ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी. ऐकूया. एक दिवस खरेदी करून घरी आले तर मुडीच्या दवाखान्याची वेटिंग रूम पेशंट्सनी जाम भरलेली. शेवटी मुडीने मला हाक मारून त्यांच्यातल्या काही लोकांना बैठकीच्या खोलीत बसवायला सांगितलं. मला ते मुळीच आवडलं नाही, पण करणार काय. मुडीच्या दवाखान्यातली रिसेप्शनिस्ट म्हणून मला रोज आलेल्या पेशंट्सना चहा पण द्यावा लागायचा. ते काम मी मुकाट्याने करत होते. पण आज बैठकीच्या खोलीत या मंडळींना चहा दिला की ती सगळीकडे घाण करणार, सांड लवण करणार, ह्या विचारांनी माझ्या अंगावर शहारे आले. तरी मी तसाच चहा आणून ठेवला आणि रिकामा ट्रे घेऊन आत जायला वळले. तोच एक पेशंट स्त्री म्हणाली, तुम्ही अमेरिकन आहात? हो, पण तुम्ही इंग्रजी कसं काय बोलता? मी विचारलं. मी शिकायला होते अमेरिकेत, मिशिगनमध्ये. मी तिच्याजवळ बसले. मी तिथलीच आहे. तुम्ही तिथे नक्की कुठे होता? मग आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. ती तरुण होती, सुंदर होती, पण मानेच्या आणि पाठीच्या दुखण्याने बेजार होती. सगळे उपाय थकले होते. अखेर मुडीकडे मॅनिप्युलेशन उपचार पद्धतीसाठी ती येत असे. ती कधी आली की मी तिला घरात बोलवत असे. एक दिवस तीच आपणहून म्हणाली, माझ्या वेदनेचं खरं कारण मानसिक आहे. मी चौकशी केल्यावर तिने सांगितलं, तिचा नवरा एक दिवस गाडीत पेट्रोल भरून येतो म्हणून जो गेला तो आलाच नाही. तिने व तिच्या आईवडिलांनी त्याचा सर्व प्रकारचा तपास केला. हॉस्पिटलं, पोलीस चौक्या, पालथ्या घातल्या. 25 दिवसांनी तुमच्या नवऱ्याची गाडी घेऊन जा असा पोलिसांचा निरोप आला. पण नवऱ्याचं काय झालं त्याबद्दल बोलायला कुणीही तयार नाही. अखेर ती आपल्या 1 वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी राहायला गेली. नंतर 4 महिन्यांनी तिला पोलिसांनी कळवलं, तिचा नवरा तुरुंगात होता. तिला त्याला भेटायची परवानगी मिळाली. गेले वर्षभर तो तुरुंगात होता, पण त्याच्यावर कुठलाही आरोप ठेवला गेला नव्हता. पण का? मी विचारलं. कारण आम्ही दोघं अमेरिकेत शिकून अर्थशास्त्राची पदवी घेऊन आलो आहोत. द्विपदवीधर आहोत आम्ही. अशा लोकांची सरकारला भीती वाटते.
मग तिने मला आपल्या नवऱ्याबद्दल कुणालाही सांगू नये अशी विनंती केली. नेमकी त्याच दिवशी मुडीने तिची आणि तिच्या नवऱ्याची चौकशी केली. तो अर्थशास्त्राचा पदवीधर आहे एवढंच सांगितलं मी त्याला. ताबडतोब मला येऊन भेटा, अमालचा फोन आला. माझ्या छातीत धडधडू लागलं. लवकरात लवकर म्हणजे मला मंगळवारी यायला जमेल. त्या दिवशी मुडी हॉस्पिटलला जातो, मी म्हणाले. येण्याआधी फोन करा म्हणजे मी थांबेन, तो म्हणाला. काय असेल? नक्की चांगली बातमी असणार. त्याच्या आवाजावरून तरी तसंच वाटत होतं. मंगळवारी मी लवकर उठले. मुडीबरोबर अगदी मनोभावे प्रार्थना केली. वेळ काही केल्या जात नव्हता. 7 वाजता महातोब शाळेत गेली. पाऊण तासाने मुडी पण गेला. तो टॅक्सीत बसून निघून गेल्याची खात्री होताच मी अमालला फोन करून येत असल्याची सूचना दिली. झटपट खाली येऊन टॅक्सीत बसले. नोव्हेंबरचे दिवस होते. गार वारा वाहत होता. बर्फ लवकरच पडण्याची शक्यता होती. सकाळची भरपूर रहदारी होती. अखेर एकदाची मी अमालच्या ऑफिसात पोचले. डोक्यात प्रश्नांचं काहूर उठलं होतं. अमालने उठून स्वागत केलं. कॉफी मागवली. त्याचा चेहरा प्रसन्न होता. तो म्हणाला, मग आता घरच्या मंडळींना फोन करा. का? काय झालं? त्यांना म्हणावं थँक्स गिव्हिंगच्या जेवणाला येतोय. काय? माझा कानावर विश्वास बसेना. मी स्वतःला चिमटा काढला. हे स्वप्न नव्हतं. मग त्याने बेत सांगितला. मी आणि महातो इराणी विमानसेवेने इराणच्या पार दक्षिणेच्या टोकाला पोचणार. नंतर आम्हाला अतिवेगवान बोटीने इराणच्या आखातातून चोरट्या मार्गाने अरब अमिरातीला पोचवण्यात येईल. अमिरातीत थोडी कागदपत्रांची अडचण येईल, पण ते खात्रीने तुम्हाला इराणला परत पाठवणार नाहीत. एम्बसीच्याद्वारे अमेरिकेला पाठवतील. उघड्या वेगवान बोटीतून महातोब बरोबर जायचा विचार जरा भीतीदायक होता. पण आता डगमगून चालणार नव्हतं. मला किती पैसे भरावे लागतील? मी विचारलं. काळजी करू नका, आत्ता लागतील ते पैसे मी भरेन. मग सावकाश अमेरिकेला गेल्यावर परत पाठवा, तो म्हणाला. पण मी पर्समधून नोटांचं पुडकं काढून त्याच्या हातात ठेवलं आणि म्हटलं, हे घ्या पैसे. मुडीला जर सापडलंय तर फार कठीण होईल. ते साधारणपणे $90 तरी होते. अमालने ते स्वतःकडे जपून ठेवण्याचं आश्वासन दिलं. विमानात चढण्यापूर्वी तुम्हाला ओळखपत्र किंवा तत्सम काहीतरी लागेल, अमाल म्हणाला. एम्बसीकडे माझा जन्माचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स आणि क्रेडिट कार्ड आहेत. तुमचा इराणी जन्माचा दाखला आहे? नाही, इराण नव्हे, अमेरिकन. इराणी दाखला मुडीकडे आहे. ठीक आहे. तुमच्या अमेरिकन जन्मदाखल्याच्या आधारे तुम्हाला विमानाचं तिकीट आम्ही मिळवून देऊ, अमाल म्हणाला. पण जर एम्बसीतून काही खटपट करून इराणी जन्मदाखला मिळाला तर खूप बरं पडेल. साधारण कधी जायला मिळेल? मी जरा भीतभीतच विचारलं. आता बंदर अब्बासमध्ये माझा एक माणूस सगळी व्यवस्था करतोय. थोड्या दिवसातच तो तेहरानला परत येईल. काळजी करू नका. तुम्ही आणि महातोब थँक्स गिव्हिंगसाठी नक्की घरी पोचताल. मग अमलच्याच ऑफिसातून मी हेलनला फोन करून तातडीने एम्बसीत भेटायला येते हे असं सांगितलं. एम्बसीची नेहमीची भेटीची वेळ संपली होती. पण हेलन म्हणाली, मी तुला आज सोडायचं पहारे करायला सांगून ठेवते. फोन संपल्यावर मी निघाले. जाता जाता अमालने सूचना केली, यातलं एम्बसीच्या लोकांना काहीही सांगू नका. पण माझ्या चेहऱ्यावरचा इतका आनंद ओसंडून चालला होता की हेलनने मला बघताच विचारलं, काय विशेष?
इतकी खुश दिसतेस. मी घरी जाणार आहे, मी म्हणाले. कधी? कशी? माझा नाही विश्वास बसत, हेलन म्हणाली. मी घरी जाणार आहे आणि त्यासाठी मला माझी क्रेडिट कार्ड व कागदपत्र हवी आहेत. हे ऐकून हेलनला मनापासून आनंद झाला. तिने मला कडकडून मिठी मारली. आम्हा दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. तिनेही मला जास्त खोदून प्रश्न विचारले नाहीत. मी तिला काही सांगणार नाही हे तीही जाणून होते. मला आवश्यक त्या गोष्टी तिने दिल्या. शिवाय आमचे दोघींचे नवे अमेरिकन पासपोर्ट दिले. पण ती मला मिस्टर व्हिनकॉपला भेटायला घेऊन गेली. माझी बातमी ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला. तरी पण त्यांनी एक कर्तव्य म्हणून मला सावधगिरीची सूचना दिली. स्वतःचा आणि माहतोबचा जीव धोक्यात घालून सुटकेचा प्रयत्न करू नका. त्यांनी त्यांच्या मनात आलेली आणखी एक गोष्ट बोलून दाखवली. तुम्हाला झालेला आनंद जरा लपवा. आपल्या भावनांना आवर घाला, कारण तुमचा चेहरा इतका प्रफुल्लित दिसतोय की तुमच्या नवऱ्याला तुमचा नक्की संशय येईल. नाही, मी चेहऱ्यावर काहीही दिसू देणार नाही, मी म्हणाले. इतक्यात माझं घड्याळाकडे लक्ष गेलं. मला उशीर झाला होता. मुलीला यायला अवकाश होता, पण माहतोब यायची वेळ झाली होती. मग मी तातडीने निघाले. मी घरी पोचले तर फाटकापाशी रडवेल्या चेहऱ्याने माहतोब उभी. 1:30 वाजला होता. मला वाटलं तू मला सोडून अमेरिकेला गेलीस, ती रडत म्हणाली. मी कुठे आणि कशासाठी गेले होते हे सगळं हिला सांगून टाकावं असं मला त्या क्षणी वाटलं. पण मी मन आवरलं. बाळा, मी तुला न घेता कधी, म्हणजे अगदी कधीच अमेरिकेला जाणार नाही. पण माहतोब, मला आज घरी यायला उशीर झाला आणि तुला दारात वाट बघत थांबावं लागलं. हे प्लीज डॅडींना सांगू नकोस. तिने मान हलवली आणि ती घरात पळाली. मग मी सगळे कागदपत्र एका गुप्त जागी लपवले आणि माझा आनंद मुडीपासून कसा काय लपवावा त्याचा विचार करू लागले. मला थोड्या वेळाने एक कल्पना सुचली. मी ॲलिसला फोन केला. आपण थँक्सगिव्हिंगचं जेवण आमच्या घरी एकत्र करू. मी चॅन्से आणि झरीलाही बोलावते. ॲलिसला ती कल्पना आवडली. हे तर फारच छान. मी त्या जेवणापर्यंत इथे नसणारच होते, पण बतावणी करायला काय हरकत होती. मुली संध्याकाळी घरी परत आला तर माझा चेहरा उत्साहाने उजळलेला होता. काय विशेष, तो म्हणाला. ॲलिस आणि मी थँक्सगिव्हिंगचं जेवण आपल्याकडे करायचा बेत करतोय. हे ऐकून मुडी खुश झाला. आता आम्हाला बाजारात टर्की आणायला जावं लागेल. तू आणि ॲलिस दोघीच जाणार? तुम्हाला जमेल ना, तो म्हणाला. हो, मग जरूर जा. कधी नव्हे ती बायको इतकी आनंदात असल्याचं बघून त्यालाही बरं वाटलं. नंतरचे दिवस मला मोकळा वेळ मिळाला की मी एखाद्या शाळकरी पोरीच्या उत्साहाने तेहरानच्या बाजारात फेरफटका मारायला जायची. मी आणि ॲलिसने थँक्सगिव्हिंगच्या तयारीला सुरुवात केली होती. मला तेहरानची इतकी माहिती आहे हे बघून ॲलिस थक्क व्हायची. बाहेर पडायला पण तिला आवडायचं, पण एकटीने कुठे जाण्याची धमक तिच्या अंगात नव्हती. माझ्याबरोबर मात्र ती मजेत असायची. अशाच एक दिवस आम्ही दोघी निघालो. बाजाराच्या गर्दीत जाऊन पोचलो. नुसता कोलाहल. तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू विकत बसलेले विक्रेते, त्यांच्या आरोळ्या. रस्त्यात कळकट कपड्यातले अफगाणी पुरुषही खूप होते. बाजारातल्या एका भागात मांस, मटण मिळायचं. तिथे मी ॲलिसला घेऊन गेले. तशाच गर्दीत घुसून आम्ही पुढे गेलो. एका छोट्याशा खोपटवजा दुकानात
अगदी सुक्कट व लहान लहान टर्की टांगल्या होत्या. त्या धड साफही केलेल्या नव्हत्या. पण काय करणार, त्यातली मोठ्यात मोठीसुद्धा फक्त 3 किलो निघाली. मग ती पसंत करून आम्ही घरी घेऊन निघालो. कितीतरी वेळ ऑरेंज टॅक्सी मिळेना. टर्की हातात घेऊन हात दुखायला लागले. अखेर एक टॅक्सी मिळाली. मागची बाजू भरलेलीच होती. पुढे कशा तरी आम्ही बसलो. ड्रायव्हरच्या शेजारी ॲलिस, तिच्या शेजारी मी. टॅक्सी सुरू होताच मी दिवा स्वप्नात रंगून गेले. ही टर्की खायला मी कुठे इराणमध्ये असणार होते. इतक्यात ॲलिसनं ओरडून टॅक्सी थांबवली. मुचारवेर्स इंजास. मी पाहिलं तर घर आलेलं नव्हतं. अगं, पण आपल्याला इथे कुठे? पण तिने मला खुणेने गप्प बसवलं. खाली उतरल्यावर ॲलिस त्या ड्रायव्हरने काय काय चाळे करायला सुरुवात केली ते सांगू लागले. मला अर्थातच अनुभवाने या सगळ्याची पूर्ण कल्पना होती. मग घरी गेल्यावर यातलं काही नवऱ्यांना सांगायचं नाही असं आम्ही ठरवलं, नाहीतर आमचं बाहेर जाणं बंद व्हायचं. मग आम्ही दुसरी टॅक्सी पकडून घरी आलो. घरी आल्यावर अनेक तास घालवून आम्ही ती टर्की स्वच्छ केली. आता ती फ्रीजरमध्ये ठेवायची होती. अजून कितीतरी सामान आणायचं राहिलं होतं. कधीकधी मी अचानक ॲलिसकडे जाऊन तिला बाहेर काढायचे. पहिल्यांदा मी तिच्याकडे गेले तेव्हा तिला सांगितलं, जर मुडीने विचारलंस तर मी खरेदीनंतर इथे तुझ्या घरी कॉफी घ्यायला थांबले होते व साधारण 1 वाजता इथून निघाले असं सांगायचं बरं का. ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघतच राहिली, पण हो म्हणाली, काही प्रश्न न विचारता. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी खरेदीला एकटी बाहेर जायची तेव्हा मी तिच्या घरी गप्पा मारायला गेलेली असायची. ॲलिसच्या घरी भेट देऊन मी नंतर लगेच हमीदच्या दुकानात जायची व तिथून अमालला फोन करायची. बरेचदा तो मला तपशिलाची चर्चा करायला बोलावून घ्यायचा. थँक्सगिव्हिंगचा सण जवळ येत चालला. अमाल आशावादी होता, पण दुकानदार हमीदला मात्र या आमच्या बेताविषयी शंका वाटायची. मी माझ्या सुटकेच्या बेताबद्दल त्याला सांगितलं होतं, पण त्याला ते पटायचं नाही. दिवस अतोनात धावपळीचे चालले होते, पण मुडीसमोर दमल्याचं दाखवायची पण सोय नव्हती. स्वयंपाक करणं, घराची साफसफाई, महातोपची काळजी घेणं कशा कशाला कमी करून चालणार नव्हतं. शिवाय मानसिक ताणाने रात्री झोप लागायची नाही. सगळं मन अमेरिकेत होतं. रोज रात्री मी मनाने घरी पोचलेली असायची, पण मी केवळ मनोबलाच्या जोरावर सगळं काही पार पाडत होते. ॲलिसची मला चांगली साथ होती. कुठल्याही चौकशा न करता ती मला साथ द्यायची. असंच एक दिवस खरेदीनंतर मी घरी परतण्याआधी तिला म्हटलं, मला आईवडिलांची खूप आठवण येते, त्यांच्याशी फोनवर बोलावंसं वाटतं. ती म्हणाली, आता तुला तुक्कुनेहमध्ये नेते. म्हणजे काय? मी विचारलं. टेलिफोन कंपनी. तिकडे बाजारात आहे. पैसे रोख द्यावे लागतात, पण परदेशी फोन करता येतो. असं म्हणून ती मला एका फोन बूथकडे घेऊन गेली. तिच्याही नवऱ्याची फोनच्या बिलावरून कुरकुर चालायची, त्यामुळे ती स्वतःच्या पैशांनी इथून अमेरिकेला फोन करायची. मग आम्ही दोघी फोन करून आपापल्या कुटुंबियांशी बोललो. मी मम्मीला या फोन बूथविषयी सांगून म्हटलं, आता मीच यापुढे तुला फोन करत जाईन, म्हणजे प्रश्नच नको. मग मी डॅडींशी बोलले व त्यांना आनंदाची बातमी सांगितली. महातोब आणि मी थँक्सगिव्हिंगला परत येणार असल्याची. एक अक्षरही न बोलता तिथं बसा, अमाल म्हणाला. मी त्यानं सांगितल्याप्रमाणे खुर्चीत निशब्दपणे बसून राहिले.
त्याने माझ्या पाठीमागच्या बाजूने जाऊन ऑफिसचं दार उघडलं आणि फारसीत काहीतरी पुटपुटला. एक काळा सावळा माणूस आत येऊन माझ्यासमोर उभा राहिला. त्याने पुढून मागून माझं बारकाईने निरीक्षण केलं. बारीक सारीक तपशील तो नजरेत साठवीत होता. मला वाटलं एकदा बुरखा काढून त्याला चेहरा दाखवावा, पण अमालने तसं काही न सांगितल्याने मी गप्प राहिले. हा माणूस कोण, कुठला होता देव जाणे. तो 2 मिनिटांनंतर एक शब्दही न बोलता निघून गेला. अमाल आपल्या टेबलामागच्या खुर्चीत बसला. मी बंदर अब्बासला अतिवेगवान बोटीची व्यवस्था करायला माणूस पाठवलाय, तो म्हणाला. त्या माणसाचीच मी वाट बघतोय. शिवाय विमानाने बंदर अब्बासला पोचण्यासाठी तिकिटाची मी व्यवस्था करतोय. विमानात तुमच्याबरोबर आणखीनही लोक असतील, पण ते कोण ते तुम्हाला कळणार नाही, तुमच्याबरोबर बसणार नाहीत. अमालच्या बोलण्यातून आत्मविश्वास व्यक्त होत होता, पण मला घाई झाली होती. इथे सगळ्या गोष्टी फार हळूहळू चालल्या होत्या. इराणमध्ये एकूणच वेळ पाळण्याची फिकीर कुणालाच नसते. कुठली गोष्ट वेळेवर पुरी होईल तर शपथ. आज थँक्सगिव्हिंगच्या अलीकडचा सोमवार उजाडला होता. आम्ही खरोखर थँक्सगिव्हिंगला मिशिगनला पोचणार की नाही हे कळायला काही मार्गच नव्हता. हे बघा, या नाहीतर पुढच्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही नक्की घरी पोचाल. सगळी व्यवस्था अगदी नीट खात्रीलायक झाल्याखेरीज आम्ही काही तुम्हाला पाठवू शकत नाही. पण धीर धरायला हवा, अमाल म्हणाला. पण अशी नीट व्यवस्था कधी झालीच नाही तर. त्याची चिंता तुम्ही करू नका, मार्ग पुष्कळ आहेत. हा नाहीतर तो. मी सगळीकडून प्रयत्न करतोय. माझा एक माणूस जाहिदांमधल्या आदिवासींच्या टोळी प्रमुखाला भेटायला गेलाय. त्याच्या मदतीने तुम्हाला पाकिस्तानच्या सरहद्दी पार पोचवता येईल. एका माणसाला तुमच्या वयाची बायको व मुलगी आहे. माझी त्याच्याशी पण बोलणी चालू आहेत. जर तो विमानाने तुम्हाला व तुमच्या मुलीला आपली बायको व मुलगी म्हणून घेऊन जायला तयार झाला तर तुम्हाला विमानाने थेट टोकियो किंवा टर्कीपर्यंत जाता येईल. तो परत आल्यावर त्याची बायको व मुलगी परतले असा शिक्का पासपोर्ट ऑफिसकडून मिळवण्याचं काम माझ्याकडे लागलं. माझे तिथे वशिले आहेत. हा बेत जरा धोकादायक वाटत होता. मी इराणी स्त्री म्हणून खपून जाणं जरा कठीणच होतं. इराणमध्ये बायकांचे फोटो बुरखा घालूनच काढलेले असतात, तेव्हा पासपोर्टचा प्रश्न आला नसता. पण कस्टम ऑफिसरने फारसीत एखादा प्रश्न विचारला असता तर सगळं बिंग फुटलं असतं. तुम्ही जरा प्लीज लवकर काय ते करा ना, मी अजिजीने अमालला म्हणाले. माझ्या हातात जास्त वेळ नाही. माझे वडील आता काही दिवसांचे सोबते आहेत. त्यांना एकदा तरी भेटायचं आहे मला. प्लीज काहीतरी करा. हो नक्की करतोय. त्यानंतर थँक्सगिव्हिंगचा सण इराणमध्ये घालवणं हा अनुभव अतिशय कठीण होता. बरं तर बरं मी महातोबला सांगितलं नव्हतं. त्या गुरुवारी मी अतिशय निराश मनस्थितीत झोपेतून उठले. कशाबद्दल आभार मानायचे, कुणाचे मानायचे. केवळ मन रमवायचं म्हणून मी त्या दिवशीचं जेवण खूप खपून तयार करायला घेतलं. दुपार झाली आणि आम्ही बोलवलेले एक पाहुणे यायला सुरुवात झाली. माझ्या मनावरचं ओझं खूप हलकं झालं. जेवण झालं. सगळं अमेरिकन परंपरेनुसार पार पडलं आणि मुडीनं खुर्चीत बसल्या बसल्या डुलकी घ्यायला सुरुवात केली, जसं काही गेल्या 1.5 वर्षात काही घडलंच नव्हतं. मला इतका संताप आला त्याचा, असं वाटलं गळा दाबावा त्याचा. मम्मी, डॅडी, जॉन
सगळ्यांच्या आठवणीने डोळे भरून आले. मंगळवारी मुडी ऑफिसात गेल्याची वेळ साधून माझा भाऊ जिम याचा फोन आला. मी आणि महातोब थँक्स गिव्हिंगला परत येणार ही बातमी ऐकून बाबांची प्रकृती आश्चर्यकारक रीतीने सुधारली होती. ते आपले आपण उठून अंगणापर्यंत चालून एक फेरी मारू लागले होते. पण मग आम्ही पोचलोच नाही. खूप वाट पाहिली त्यांनी. खूप खिन्न आणि उदास झाले ते. परिणामी त्यांची स्थिती पूर्वीपेक्षाही जास्त बिघडली होती. प्लीज तू स्वतः फोन करून एकदा त्यांच्याशी बोलशील का? जिम म्हणाला. खूप कठीण आहे रे ते. घरून फोन करता येत नाही, कारण फोनचं बिल पाहून मुडीला लगेच समजेल आणि फोन बूथ गावात बराच लांब आहे. तरी पण मी प्रयत्न करेन, मी म्हणाले. तू आणि महातोब कधी येणार? माझे प्रयत्न चालू आहेत. क्रिसमसच्या आत पोचायचे, पण आता मात्र डॅडींना आधी काही न कळवलेलंच बरं. फोन झाला आणि मला निराशेने अजूनच घेरलं. डॅडींना दिलेलं वचन मी पाळू शकले नाही आणि ते आणखीन आजारी झाले. देवा देवा, क्रिसमसला तरी आम्ही मिशिगनमध्ये असायला हवं. इराणमध्ये नको नको. इराणमध्ये क्रिसमस या सणाची मुद्दामच दखल घेतली जात नाही. इराणमध्ये आर्मेनियन लोक मोठ्या संख्येने आहेत. ते तेवढे दरवर्षी क्रिसमस उत्साहाने साजरा करतात. पण यावर्षी त्यांनाही धमकी देऊन गप्प बसवण्यात आलं होतं. अयातुल्लाच्या मते युद्ध परिस्थितीमध्ये आनंदोत्सव साजरा करणं हा गुन्हा होता. मुडीला कशाचं सोय सुतत नव्हतं. तो स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायात मशगूल होता. त्याला राजकारणात रस उरला नव्हता. आम्ही महातोबसाठी घरी आमच्यापुरता आनंदात क्रिसमस साजरा करायचं ठरवलं होतं. एकतर माझं मन रमवायला आणि दुसरं म्हणजे मला गावात भटकायला काहीतरी सबब हवी, म्हणून क्रिसमसच्या खरेदीला मी सुरुवात केली. महातोबला खेळणी नाही आहेत फारशी. आता क्रिसमसच्या निमित्ताने मी तिला खूप खेळणी आणणार आहे, मी म्हणाले. मुडीची काहीच हरकत नव्हती. मग त्या निमित्ताने मी रोजच कधी एकटी तर कधी ॲलिसबरोबर बाहेर जाऊ लागले. एक दिवस आम्ही दोघी खरेदी संपवून बसने घरी येत होतो. ॲलिस तिच्या जवळच्या स्टॉपवर उतरून गेली. थोडं अंतर मला एकटीने बसमधून जायचं होतं. आधीच उशीर झाला होता. महातोब घरी यायची वेळ झाली होती. अचानक रस्त्यावर गलका सुरू झाला. कर्णकर्कश भोंगे वाजू लागले. तसे भोंगे नेहमीच वाजत असल्याने काही वाटलं नाही, पण आजचे भोंगे थांबायलाच तयार नव्हते. ड्रायव्हरने बस रस्त्याच्या कडेला उभी करून मागून भोंगा वाजवत येणाऱ्या व्हॅनला जायला जागा दिली. मागून पोलिसांचे ट्रक्स आणि शस्त्रास्त्रांचे ट्रक्स गेले. बोम बोम बोम, बसमधले प्रवासी ओरडू लागले. मी घाबरले. पुढे कुठेतरी आमच्या घराच्या दिशेने बॉम्ब होता. पुढे गेलेली ट्रक म्हणजे बॉम्बचं शोध पथक होतं. मी त्याविषयी ऐकलं होतं. बस एकदाची स्टॉपवर पोचली. मी लगेच ऑरेंज टॅक्सी थांबवून त्यात बसले. घराकडे निघाले. इतक्यात आम्ही ट्रॅफिक जाममध्ये अडकलो. ड्रायव्हरने शिवीगाळ सुरू केली. घड्याळात पाहिलं तो खूप उशीर झालेला. महातोबच्या स्कूल बसच्या स्टॉपवर जर मी वेळेत पोचले नाही तर ती घाबरेल, रडेल. पोलिसांची धावपळ बघून आणखीनच घाबरेल. शिवाय जवळपास कुठेतरी बॉम्ब होता. आमची टॅक्सी गर्दीतून वाट काढत चालली होती. वळणावर टॅक्सी वळली आणि मला शाळेची बस दिसली. महातोब स्टॉपपाशी उतरली आणि बावरल्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागली.
कोपऱ्यावर पोलिसांच्या गाड्या आणि बघ्यांचा घोळका. मी टॅक्सी थांबवून पैसे ड्रायव्हरच्या तोंडावर फेकले आणि महतोबकडे पळत सुटले. नक्कीच कुठेतरी बॉम्ब होता. महतोबचा हात हातात घेऊन मी घराकडे धावले. आमच्या घराच्या रस्त्याच्या टोकाशीच ती बॉम्ब शोधक पथकाची गाडी थांबली होती. कोपऱ्यावर थांबलेल्या एका उघड्या पिवळ्या गाडीतून एक अवजड पेटी त्या शोध पथकाच्या ट्रकमधल्या भल्या थोरल्या यांत्रिक हाताने उचलली होती. त्या हाताने ती पेटी अत्यंत काळजीपूर्वक उचलून ट्रकच्या मागील सुरक्षित भागात ठेवली. काही क्षणातच तो बॉम्ब उचलून तो ट्रकचा व पोलिसांचा ताफा निघून गेला. पोलिसांच्या दृष्टीने या घटनेचं विशेष काही नव्हतं, पण मला मात्र प्रत्यक्ष डोळ्यासमोर ते दृश्य बघितल्यानंतर आपण कुठून इथे तेहरानमध्ये येऊन पडलो आहोत असं झालं. मी मुडीला सांगितलं की माझी जवळजवळ सगळी क्रिसमसची खरेदी करून झाली आहे. पण हे अर्धसत्य होतं. खरं तर आणखीन थोडी खरेदी बाकी होती. ती जवळपासच्या दुकानांमधून करता आली असती. एक दिवस मी बाजारातून महतोबसाठी भरपूर विविध प्रकारची खेळणी आणली, पण ती सगळी मी एकदम घरी न आणता बरीचशी खेळणी ॲलिसकडे नेऊन ठेवली. ही सगळी सध्या इथे असू दे, नंतर सवडीने मी थोडी थोडी करून घरी नेईन, मी ॲलिसला सांगितलं. ॲलिस माझी खरीखुरी मैत्रीण होती, त्यामुळे तिने एकही प्रश्न न विचारता होकार दिला. माझ्या सुटकेच्या बेताबद्दल मी तिला काहीही सांगितलं नव्हतं, पण ॲलिस एक अत्यंत बुद्धिमान आणि चलाख स्त्री आहे. मी इराणमध्ये सुखात नाही हे तिला केव्हाच कळलं होतं, आणि का कोण जाणे, पण तिला मुडी कधीच आवडला नव्हता. त्यामुळे माझ्या अशा चोरटेपणाने गावातल्या ज्या चक्रा चालायच्या त्याबद्दल तिला शंका नक्कीच आली असणार. कदाचित माझं एखादं प्रेम प्रकरण असावं असं तिला वाटलं असेल. एका अर्थी थोडंफार ते खरं होतं, पण त्याला प्रेमप्रकरण म्हणावं असं काही नव्हतं. अमाल आणि मी नक्कीच एकमेकांकडे आकर्षित झालो होतो, यात शंकाच नाही. पण तो लग्न झालेला, मुलं बाळं असणारा संसारी गृहस्थ होता. मला त्याच्या संसारात विघ्न आणायचं नव्हतं. तरी पण त्याचं उमदं देखणं व्यक्तिमत्व, जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य, कर्तृत्व आणि त्याला जोड देणारा कनवाळू स्वभाव, या सगळ्यामुळे आम्ही एकमेकाच्या खूप जवळ आलो होतो. मात्र या जवळकेत शारीरिक असं काही नव्हतं. माझ्या आयुष्यातला ज्याची स्वप्न बघावी असा पुरुष मुडी नव्हता, पण अमाल नक्की होता. थँक्स गिव्हिंगला अमेरिकेला न जाता आल्यामुळे माझी जी भयंकर निराशा झाली, त्यातून खचून न जाता मी धीर धरला, तोही अमालमुळेच. एक दिवस मुडी आणि महातोब गेल्यानंतर मी माझ्या नेहमीच्या दुकानात भाजी, दूध वगैरे आणण्यासाठी निघाले. पण जवळ जाऊन बघते तो काय, भाजी, किराणा आणि मांस मच्छी या तिन्ही ओळीने असलेल्या दुकानांसमोर बंदूकधारी पोलीस पासदार बंदुका रोखून उभे, शेजारी 2-3 ट्रक उभे. आपण नसत्या भानगडीत पडायला नको म्हणून मी लगेच पाठ फिरवून चालू लागले. लांबच्या दुकानातून खरेदी आटपून मी परत काही वेळाने घरापाशी आले, तर त्या 3ही दुकानातील माल पोलिसांच्या गाड्यांमध्ये भरणं चालू होतं. मी घाईने परत आले. नंतर शेजाऱ्यांकडे, कचरेवाल्याकडे चौकशी केली, पण कुणालाच काही कल्पना नव्हती. नंतर मुडीपाशी विषय काढताच तो खांदे उडवून म्हणाला, काहीतरी वस्तू काळ्या बाजाराने विकले असतील. आम्हाला दोघांनाही ते तिघेही दुकानदार आवडत असत, पण त्या दिवशी ती 3 दुकानं रिकामी झाली, ती कायमचीच.
तिघांचा धंदा साफ बसला. नंतर अफवा कानावर आली की त्या तीनही इमारती सरकारला स्वतःसाठी हव्या होत्या आणि म्हणून ही सगळी कारवाई झाली होती. तिघे बिचारे आयुष्यातून उठले. कित्येक आठवडे लोटले. माझे रोजचे अमालच्या ऑफिसात फोन चालूच होते. अधूनमधून चक्रा मारणंही. दरवेळेला एकच उत्तर, तयारी चालू आहे. कधी कधी वाटायचं खरोखर काही हालचाल चालली आहे की नुसतंच आपलं बोलायची कडी बोलाचा भात. क्रिसमसचं नाही जमलं तर न्यू इयरच्या दिवशी तरी तुम्ही दोघी नक्की घरी असाल, अमाल मला समजावत म्हणाला. मी सगळ्या बाजूंनी जोरात प्रयत्न चालू ठेवले. कुठल्या न कुठल्या मार्गाने जायची सोय होईलच. मी हे शब्द आजवर इतके वेळा ऐकले होते. फक्त त्यावर विश्वास ठेवणं दिवसेंदिवस जड जात होतं. अमालने आणखीन एक नवा बेट ठरवला. त्याच्या ओळखीचा एक कस्टम ऑफिसर होता. स्विस एम्बसीने खटपट करून माझे आणि महतोबचे जे नवे अमेरिकन पासपोर्ट मिळवले होते त्यावर शिक्का मारून घेऊन ते इराणमध्ये चालण्याजोगे करून घ्यायची अमालची खटपट चालली होती. मग ते झाल्यावर एक दिवस मंगळवारी मुडी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तो आम्हाला टोकियोला जाणाऱ्या विमानात बसवून देण्याच्या विचारात होता. फक्त यात अडचण एकच होती. नेमकी त्या कस्टम ऑफिसरची कामाची वेळ आणि त्या विमानाची वेळ जुळतच नव्हती. आणि बंदर अब्बासचं काय झालं, मी विचारलं. त्याचीही खटपट चालली आहे. धीर धरा जरा, अमाल म्हणाला. माझा चेहरा निराशेने झाकोळून गेला. डोळे पाण्याने भरून आले. कधीतरी वाटतं आपली आता इथून कधीच सुटका होणार नाही. मी म्हणाले, होणार, नक्की नक्की होणार, तुमचीही आणि माझीही, अमाल म्हणाला. त्याचे धीर देणारे शब्द मनात साठवत मी निघाले. परत घरी, नवऱ्याच्या घरी. एक दिवस मुडी आणि मी दुपारचे TV बघत बसलो होतो. आधी लहान मुलांसाठी कार्यक्रम, नंतर कुराणावर पाठ वगैरे झाल्यावर वैद्यकीय विषयावर कार्यक्रम लागला. तो बघितल्यानंतर या लोकांना हसावं की रडावं तेच मला कळेना. कार्यक्रमाचा विषय होता बाळाचा जन्म आणि TV चक्क एका स्त्रीचं बाळंतपण तपशीलवार दाखवण्यात आलं. पुरुष डॉक्टरांनी केलेलं. बाळाचा जन्म होतानाचे क्लोजअप्स, त्या स्त्रीचं अनावृत्त शरीर, फक्त तिचा चेहरा आणि हात तेवढंच बुरख्याने झाकलेले होते. हे काय महतोब, तू सांताक्लॉजसाठी दूध आणि बिस्किटं ताटलीत काढून नाही का ठेवणार, मी महतोबला जवळ घेऊन विचारलं. पण तो खरंच येणार आहे का? गेल्या वर्षी तर आलाच नाही, ती म्हणाली. आमचं गेल्या वर्षी यावर पुष्कळ बोलणं झालं होतं. तेव्हा उत्तर ध्रुवापासून इराण फारच लांब असल्यामुळे सांताक्लॉज आला नसावा अशी तिने आपल्या मनाची समजूत काढली होती. मग तो कदाचित या वर्षी येण्याचा प्रयत्न करेल असं मी तिला पटवून दिलं. तो आलाच समजा तर त्याच्यासाठी ताटलीमध्ये खाऊ ठेवलेला बरा ना, मी तिला सांगितलं. महतोबला ते पटलं. मग ती उड्या मारीत सांताक्लॉजच्या ताटलीत फराळाचे पदार्थ वाढू लागले. रात्री उशिरा तिला मी थोपटून झोपवत असताना ती मध्येच म्हणाली, मम्मी, सॅन्टा आला तर प्लीज मला उठवशील का? मला बोलायचं आहे त्याच्याशी. काय ग, काय बोलायचं आहे? मी त्याला सांगणार आहे, तू जेव्हा अमेरिकेला जाशील ना तेव्हा आजी आजोबांना मी ठीक आहे असं सांग.
म्हणजे त्यांना बरं वाटेल, ती म्हणाली. माझ्या घशात हुंदका अडकला. सांता आज रात्री डझनावारी खेळणी महातोबसाठी ठेवून जाणार होता, पण तिची सगळ्यात उत्कट इच्छा तो पूर्ण करू शकत नव्हता. आणखी एक क्रिसमस या इराणमध्ये जो आणि जॉन शिवाय घालवायचा. आणखीन एक क्रिसमस मम्मी डॅडींच्या शिवाय घालवायचा. मुडीच्या लेखी क्रिसमस ईवची किंमत 0 होती. तो दिवस त्याने अगदी उशिरापर्यंत पेशंट तपासण्यात घालवला. रात्री मी विचारलं, मुडी, उद्या क्रिसमस आहे, महातोबला शाळा बुडवू दे? नाही, अजिबात नाही, शाळेत तर जायलाच हवं, तो निग्रहाने म्हणाला. त्याच्या आवाजात अशी काही धार होती की मी गप्पच बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी महातोबला लवकर उठवलं. महातोब, उठ बघू. चल, काल रात्री सांताक्लॉज येऊन गेला का ते बघूया ना. चल. ती शाळेत जाण्यापूर्वी जर तिला तिची सगळी खेळणी उघडून बघायला मिळाली तर तिला आनंद होईल असा विचार मी केला. ताटलीत ठेवलेलं दूध आणि खाऊ सांताने फस्त केलेला पाहून महातोब आनंदाने उड्या मारू लागली. इतक्यात तिला छान रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली पुडकी दिसली. तिला काय करू आणि काय नको असं झालं. मुडी पण आमच्या आनंदात सहभागी व्हायला तिथे आला. अमेरिकेत त्याला क्रिसमस खूप आवडायचा. खरंच मम्मा, सांता इतक्या लांब इराणमध्ये कसा आला असेल ग? महातोब म्हणाली. मुडी आमचे फोटो काढू लागला. इतक्यात घड्याळात 7चे ठोके पडले. महातोब शाळेसाठी तयार होण्याकरता घाईने उठली, पण त्याला काय वाटलं कोण जाणे. तो तिला जवळ घेऊन म्हणाला, महातोब, आज जाऊ नकोस शाळेत, आज क्रिसमस आहे ना, किंवा हवं तर जरा उशिरा जा. नाही, मी शाळा नाही बुडवू शकत, ते चूक आहे, महातोब प्रौढासारखी म्हणाली. ही शाळेतील बाईंची शिकवण. शाळेत उशिरा जाऊन मुख्याध्यापिकेच्या ऑफिसात जाऊन बोलणी खायची तिची मुळीच इच्छा नव्हती. संध्याकाळी मित्रमंडळी भेटायला आली. क्रिसमस तसा आनंदात गेला. फक्त संध्याकाळी मुडीची पेशंट फरिश्ते आली. ती डोळे सुजवूनच तिच्या तुरुंगात असलेल्या नवऱ्यावर अखेर सरकारने आरोप ठेवला होता. सरकारविरोधी विचारसरणी असल्याचा आरोप. त्यात त्याला दोषी ठरवून 6 वर्षांच्या कारावासाची सजा ठोठावण्यात आली होती. फरिश्तेच्या दुःखाला सीमा नव्हती. मुडीची ती आवडती होती. त्यालाही खूप वाईट वाटलं. तो मनातून घाबरला होता. विनापरवाना उघडपणे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा गुन्हा तोही करत होताच की. इतक्या क्षुल्लक कारणासाठी फरिश्तेच्या नवऱ्याला 6 वर्ष कारावास. मग आपलं तर काय होईल असा विचार मुडीच्या मनात आल्यापासून कसा राहील. आमच्याकडे पाहुण्यांची इतकी वर्दळ चालू होती की मला आणि त्याला जास्त विचार करायला सवडच नव्हती. आज क्रिसमसच्या निमित्ताने चक्क मुडीचे इराणी नातलग आमच्याकडे खाऊ, खेळणी व भेटवस्तू घेऊन शुभेच्छा द्यायला हजेरी लावत होते. मला त्यांनी स्वीकारल्याची एक प्रकारे खूणच होती ही. बाबा हजी तेवढे आले नाही, पण त्यांची उणीव आम्ही बोजगने भरून काढली. आजी आम असा आरडाओरडा करत खाऊ आणि भातुकलीची खेळणी घेऊन ती घरात शिरली. तिने इतक्या प्रचंड पेटी आणल्या होत्या घरासाठी, महातोबसाठी, माझ्यासाठी. फक्त मुडीसाठी काही आणलं नव्हतं. मग कुणाच्या तरी मदतीने आमचं संभाषण सुरू झालं. तिने माझी स्तुतिस्तोत्र गायला सुरुवात केली. मध्येच उठून मी आत गेले. इतके पाहुणे अचानक आलेले, त्यांना द्यायला घरात पुरेसं काही नव्हतं. सकाळच्या जेवणातलं थोडंफार उरलेलं
पण वेगळ्या चवीचं आणि मी केलेलं म्हणून प्रत्येकाने कौतुकाने थोडं थोडं खाल्लं आणि वारे माप स्तुती केली. संध्याकाळी उशिरा आगा हकीम व त्याची बायको असे दोघेही आले. बोलण्याच्या ओघात ख्रिश्चन धर्माचा विषय निघाल्यावर आगा हकीमने कुराणामधील प्रभू येशूच्या जन्माबद्दलची कथा वाचून दाखवली. त्या कथेचा सरळ सरळ अर्थ असा होता की प्रभू येशू हा ईश्वराचा पुत्र नव्हे. मला अर्थातच ते पटलं नाही, पण मी काही न बोलता गप्प बसले. मुडी खुशीत होता. आमच्या घरी लोकांची उठबस सुरू होती याचा त्याला आनंद होता. मी धाडस करून त्याची परवानगी न घेताच आमच्या मित्रमंडळींना न्यू इयर इव्हच्या निमित्ताने निमंत्रण दिलं. नवल म्हणजे हे ऐकून मुडी माझ्यावर चिडला. आपल्या घरात मद्य वगैरे घेतलेलं चालणार नाही, तो खेकसला. अरे पण मी तरी ड्रिंक्स कुठून आणणार? उगीचच काय काहीतरी, मी म्हटलं. आपण आणलं नाही तरी त्यांनी येताना बाटल्या आणल्या म्हणजे? मुडीने शंका काढली. ते कुठले आणतायत? कोण धोका पत्करणार आहे एवढा? मी त्याला समजावलं. हे बघ, ते पाश्चात्य नाच गाणं, एकमेकांचे मुके घेणं, हे सगळं आपल्या घरात चालणार नाही, समजलं? आणि तू कुठल्याही माणसाच्या जवळसुद्धा जायचं नाहीस, मुडी हट्टाने म्हणाला. मुडी, अरे असं काय? सणाच्या दिवशी जरा लोकांना घरी बोलावलं तर त्यात काय चुकलं रे माझं? अखेर कसा तरी मुडी राजी झाला. त्या दिवशी मुद्दाम त्याने अगदी उशिरापर्यंत दवाखाना चालू ठेवला. झरी चॅम्से दोघी आल्या तरी याचं काम आपलं चालूच. ॲलिस आणि तिचा नवरा आला, चॅम्सेचा नवरा आला, मुडीची पेशंट फरिश्ते आली, पार्टी रंगात आली. चॅम्सेच्या नवऱ्याला डॉक्टर नेफारजींना हॉस्पिटलमधून ऑपरेशनसाठी फोन आला, पण ते मुळीच हल्ले नाहीत. मी येऊ शकत नाही, दुसऱ्या कोणाला तरी बोलवा, असा त्यांनी निरोप पाठवला. इतक्यात मुडीला पण त्याच्या हॉस्पिटलचं बोलावणं आलं. तो मात्र लगेच निघून गेला. तो खूप उशिरा आमची जेवणं झाल्यावर उगवला. थोड्याच वेळात पाठ दुखते म्हणून एक पेशंट बाई आली. तिला तपासायला परत उठून गेला. मला फार राग आला. मी अडवलं तरी माझं न ऐकता तो निघून गेला. तो मुद्दाम सगळ्या पार्टीचा विचका करतोय, ॲलिस माझ्या कानात कुजबुजली. तसाच आहे तो. मला सवय झाली आहे आता त्याच्या ह्या असल्या वागण्याची, मी म्हणाले. जमलेल्या सगळ्यांनाच माझ्याबद्दल वाईट वाटल्याचं दिसत होतं, पण खरं सांगायचं तर मुडी नसतानाच मला मित्रमंडळींबरोबर गप्पा मारायला जास्त आनंद मिळायचा. अखेर मध्यरात्र उलटून गेल्यावर सगळे निघाल्याचे पाहून मुडी बाहेर आला. हे काय, लगेच निघालात? खोटं खोटं नाटकीपणाने तो म्हणाला. सगळे निघून गेल्यावर एक क्षणही वाट न बघता दार लावून मुडीने मला मिठीत घेतलं, ओठावर ओठ टेकले. तो सोडेच ना. हे काय मुडी, कशाबद्दल? मी त्याच्या हातातून सुटण्याची धडपड करत म्हणाले. हॅपी न्यू इयर, तो हसून म्हणाला. मी मनातून खिन्न झाले. 1986 1986 अजून किती वर्ष इथेच राहायचं? सणांचे दिवस संपले आणि माझा विरंगुळा नाहीसा झाला. आता मन गुंतवायचं कशात? काळ मुंगीच्या पावलाने जात होता. भयान हिवाळा समोर उभा ठाकला होता. अमालला कधीही फोन केला की तो म्हणायचा, धीर धरा. एक दिवस मी काही कामासाठी रस्त्याने निघाले असताना मला स्त्री पोलीस पासदाराने हटकलं. माझं फारसीचं ज्ञान तुटपुंज. आज तर सोबत महातोबाई नाही. काय करायचं? मी काहीतरी फारसीत बोलली. मी इंग्रजीत म्हणाले,
मला तुमचं बोलणं कळत नाही. आश्चर्य म्हणजे ती अस्खलित इंग्रजीत म्हणाली, तुम्ही रस्ता क्रॉस करत होता तेव्हा माझं लक्ष गेलं तुमच्याकडे. तुमचा मोजा खाली सरकून तुमचा एक गुडघा दिसत होता. तुम्हाला जरा चांगले मोजे घालायला काय होतं? तुम्हाला काय वाटलं मला हे असले मोजे घालायला आवडतात? मी चिडून म्हणाले, मी तर जन्मात हे असले घाणेरडे मोजे कधीही घातले नव्हते. मला जर माझ्या मनासारखं वागायचं स्वातंत्र्य असतं तर मी अमेरिकेतच असते. इथे राहून हे असले घाणेरडे मोजे कशाला घातले असते? तुम्हीच मला सांगा. अजिबात न चुरगळता धुतल्यावरही ताठ राहणारे मोजे इथे कुठे मिळतात का? मिळत असले तर मला सांगा, मी घेते तिथे. यावर ती स्त्री पोलीस विचारात पडली, गंभीर झाली. खरं आहे खानूम, असं म्हणून ती मान हलवत निघून गेली. मला चक्क एक समजूतदार स्त्री पोलीस भेटली होती. एक समजूतदार स्त्री पोलीस. त्या क्षणी माझ्या काळजात जोराची कळ आली. ज्या समाजात मला मोकळेपणाने श्वास घेता येतो, जिथे मनाला येईल ते कपडे घालता येतात, मनासारखं वागता येतं, त्या समाजात परत कधी जाणार मी? जानेवारी महिन्याची 15-16 तारीख असेल. भर दुपारी फोन वाजला. मुडीचा घरचा दवाखाना पेशंटांनी भरला होता. मी फोन घेतला. माझी बहीण कॅरोलिन फोनवर रडत होती. डॉक्टरांनी सगळ्या नातेवाईकांना बोलावून घ्यायला सांगितलंय. डॅडींचं जास्त झालंय, ऑपरेशन करावं लागेल. पण ऑपरेशन सोसण्या इतकी ताकद डॅडींमध्ये नाही आहे. आणि ऑपरेशन केलं नाही तर मग वाचण्याची शक्यता अजिबात नाही. कदाचित आजचा दिवससुद्धा ते काढणार नाहीत, ती म्हणाली. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे मला समोरचं दृश्य धुसर दिसू लागलं. कंठ दाटून आला. हजारो मैलांवर माझे वडील मरायला टेकले होते आणि मी इथे असहाय्य. त्यांचा हात हातात घेऊन त्यांना धीर देत त्यांच्याजवळ असायला हवं होतं. माझ्या कुटुंबियांना धीर द्यायला. मी कॅरोलिनला खूप प्रश्न विचारले, पण ती काय बोलत होती ते माझ्या डोक्यातच शिरत नव्हतं. अचानक स्पर्श झाला. मुडीजवळ उभा होता. माझे डोळे पुसत तो म्हणाला, तू जा, आपल्या डॅडींना भेटायला जा. मुडीचे शब्द कानावर पडले खरे, पण माझा विश्वास बसेना. फोनवर तळहात झाकून मी म्हणाले, मुडी, माझे डॅडी फार अट्टवस्थ आहेत रे. आजचा दिवस तरी ते काढू शकतील की नाही कोण जाणे. तू तिला सांग, तू भेटायला येतेस म्हणून. क्षणभर मला अत्यानंदाने वेड लागायची पाळी आली. पण क्षणभरच. हा अचानक असा बदल कसा काय झाला? 1.5 वर्षानंतर आज हा मुडी मला आणि माहतोबला अमेरिकेला परत जायची परवानगी कशी काय देतोय? मी थोडा वेळ विचारासाठी हवा म्हणून फोनकडे वळून कॅरोलिनला म्हणाले, हे बघ, डॅडींना ऑपरेशनसाठी न्यायच्या आधी मला त्यांच्याशी फोनवर बोलायचं आहे. मुडीने अजिबात हरकत घेतली नाही. मग मी आणि कॅरोलिनने काय ते तपशील ठरवले. मी अजून बरोबर 3 तासांनी कॅरसन सिटी हॉस्पिटलमध्ये फोन करायचा असं ठरलं. म्हणजे डॅडींना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यापूर्वी मला त्यांच्याशी बोलता आलं असतं. तू सांग तिला, तू तिकडे डॅडींना भेटायला येणार आहेस असं, मुडी म्हणाला. मी इतकी गोंधळलेल्या मनस्थितीत होते की मी तसं काही सांगितलं नाही. आत्ताच्या आत्ता सांग तिला, तो मागून ओरडला. कॅरोलिन, मुडी म्हणतोय की डॅडींना बघायला तिकडे जावं म्हणून.
कॅरोलिन आनंदाने जोरात ओरडली. मी फोन खाली ठेवताच मुडी परत दवाखान्यात गेला. त्यामुळे या विषयावर आणखीन काही बोलता आलं नाही. मी बेडरूममध्ये जाऊन डोळे मिटून पडून राहिले. एकीकडे डॅडींची काळजी वाटत होती, तर दुसरीकडे मुडीच्या वागण्याचा अर्थ न कळल्यामुळे गोंधळल्यासारखं झालं होतं. मी अशी किती वेळ पडून होते कोण जाणे. नंतर पावलांची चाहूल लागली म्हणून डोळे उघडले तर चॅम्से आली होती. थोड्या वेळापूर्वी मी इथे फोन केला होता. तुझे वडील फार आजारी असल्याचं मुडी करून कळलं म्हणून मी आणि झरी तुला भेटायला आलो आहोत, चॅम्से म्हणाली. त्या दोघींना पाहून माझे डोळे परत एकदा भरून आले. झरी आणि चॅम्से पण गहिवरल्या. त्यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूची पण आठवण झाली. चॅम्सेने मला हाताला धरून दिवाणखान्यात आणलं. मग झरीने सगळा उलगडा केला. आज सकाळी तुला तुझ्या बहिणीचा फोन येण्याआधी माझं आणि मुडीचं फोनवर तुझ्याबद्दल बोलणं झालं. तू तुझ्या वडिलांची सतत किती काळजी करत असतेस याची मला कल्पना आहे. म्हणूनच मुडीने तुला वडिलांना भेटायला एकदा तरी पाठवावं असं मी त्याला सुचवलं. मी चमकले. अच्छा, म्हणजे मुडीचा हृदयपालट होण्यामागे हे कारण होतं तर. झरीने मग तिचं आणि मुडीचं काय काय बोलणं झालं ते सांगितलं. मुडीला मी एकदा अमेरिकेला गेले की परत इराणला कधीच येणार नाही अशी भीती वाटत होती. ही काय तुझी वागण्याची पद्धत? झरीने त्याला खडसावलं. ती परत येणार नाही या भीतीने तू काय जन्मभर तिला इथेच ठेवून घेणार आहेस? झरीने मग मुडीला समजावून सांगितलं की जर मुडीने मला माझ्या मरणासन्न डॅडींना भेटण्यापासून वंचित केलं तर त्यासारखं दुसरं पाप नाही. झरीच्या तोंडचे हे शब्द ऐकून तो खूप खजील झाला, पण तरीही तो मला पाठवायला तयारच नव्हता. अखेर झरीच्या तोंडून सहजगत्या अगदी नकळत बाहेर पडलेल्या वाक्याने ही किमया केली. झरी त्याला म्हणाली, हे बघ, तू महातोपची अजिबात काळजी करू नकोस. बेटी नसताना आम्ही आहोत ना, मी आणि चॅम्से सांभाळू तिला. 18 महिन्यांच्या नरकवासात सुद्धा कधीही मला जेवढ्या वेदना झाल्या नसतील तेवढ्या झरीच्या तोंडच्या या एका वाक्याने झाल्या. माझ्या काळजात कुणीतरी सुरी फिरवल्यासारखं वाटलं. झरीचा हा चांगुलपणाच एक सापळा बनून माझ्या समोर आला होता. आजवर जेव्हा कधी म्हणून मी मुडीजवळ अमेरिकेला जाण्याचा विचार काढला होता तेव्हा तेव्हा माझ्याबरोबर महातोबही जाणार हे अध्याहृतच होतं. यात मला किंवा महातोबला जराही शंका नव्हती. मी कुठल्याही परिस्थितीत महातोबला इथे सोडून अमेरिकेला जाणार नाही. पण मुडीने जर मला एकटीला जायला भाग पाडलं तर आजोबा, आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत, महातोब उत्साहाने माझ्या डॅडींना फोनवर सांगत होते. पण आपले डॅडी आपल्याला खरंच जाऊ देतील या गोष्टीवर तिचा म्हणावा तसा विश्वास बसलेला नव्हता. महातोबचा, त्यांच्या लाडक्या टोबीचा आवाज ऐकून डॅडींना खूप आनंद झाला. पण त्यांची शक्ती इतकी क्षीण झाली होती की त्यांना बोलवतही नव्हतं. तुम्ही येणार? खरंच येणार? पण लवकर या हं, डॅडी म्हणाले. डॅडींचा आवाज ऐकून मला मोठा हुंदका आला. मी त्यांना कधी भेटणार होते? मी त्यांच्यापाशी पोचेपर्यंत ते जिवंत तरी राहणार होते का? त्यांचे अजून किती दिवस उरले होते? डॅडी, तुमचं ऑपरेशन चालू असताना मी इकडे देवाची प्रार्थना करत राहीन, मी त्यांना म्हणाले. इच्छा आहे तिथे मार्ग आहे, त्या आवाजात थोडा जोर आणून म्हणाले.
मला जरा मुडीशी बोलू दे. डॅडींना तुझ्याशी बोलायचं आहे, मी मुडीच्या हातात फोन देत म्हणाले. डॅडी, आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत, मुडी म्हणाला. आम्हाला इथे तुमची खूप आठवण येते. झरी, चॅम्से, मी, आम्ही सगळ्या ते बोलणं ऐकत होतो. किती खोटं, किती ढोंगीपणाचं बोलणं होतं. मुडीने एवढंच बोलून फोन ठेवला. तो गडबडीत होता. डॅडींशी असं बोललास ते फार बरं झालं मुडी, त्यांना बरं वाटलं असेल, मी म्हणाले. पण माझ्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. नाटकीपणा, ढोंगीपणा याचा हात कोणी धरणार नाही. कधीही स्वतः अमेरिकेला जाण्याचा अथवा महातोबला जाऊ देण्याचा त्याचा अजिबात बेत नव्हता, हे तर उघडच होतं. त्याने कुठला नवा उंदीर मांजराचा खेळ माझ्याशी आरंभला होता? खोंडणे. त्या दिवशी संध्याकाळी मुडी खूप उशिरापर्यंत पेशंट तपासत बसला होता. महातोबला मी झोपवलं होतं, पण आजोबांची काळजी आणि अमेरिकेला जाण्याची उत्सुकता या दोन्हीमुळे तिला नीट झोप लागत नव्हती. मी अंथरुणात पडून होते. डोळे सारखे पाजरत होते. डॅडी, मम्मी, जॉन, जो, भाऊ, बहीण सगळ्यांचे चेहरे सारखे डोळ्यासमोर येत होते. आणि महातोब, वेडी मुलगी, अमेरिकेला जायचं, आजोबांना भेटायचं म्हणून हरखली होती. कशी समजूत काढायची आता हिची? कसं तिला सांगायचं की बाळा, तू अमेरिकेला जायचं नाही आहेस, तू इथेच राहायचेस, डॅडींजवळ, इथेच. रात्री 10:30च्या सुमारास मुडी बेडरूममध्ये येऊन माझ्याजवळ बसला. हलक्या हाताने मला थोपटून मूकपणे माझं सांत्वन करू लागला. तेवढ्यात मुडीचं मन वळवता आलं तर बघावं म्हणून मी एक नवीन कल्पना काढली. मुडी, तू पण चल ना आमच्याबरोबर अमेरिकेला. मला एकटीला जावंसं नाही वाटत रे, आपण सगळेच जाऊ. मला आता तुझी खूप गरज आहे. मी एकटी कशी जाणार रे डॅडींच्या समोर? मला तुझा आधार हवा आहे. छे, ते तर शक्यच नाही. आता मी गेलो तर माझी नोकरी जाईल, मुडी तुटकपणे म्हणाला. मग मी सगळे प्राण गोळा करून म्हटलं, मग मी असं करते, महातोबला तेवढं बरोबर घेऊन जाते. अजिबात नाही, तिची शाळा बुडेल, तो म्हणाला. जर महातोबला तू पाठवणार नसशील तर मग मी पण जाणार नाही, मी म्हटलं. त्यावर तो ताडकन उठून उभा राहिला आणि एक अक्षरही न बोलता तिथून निघून गेला. आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुन्हा. बघूया पुढे काय झालं. महातोबला घेऊन बेट्टी गेली का डॅडींना भेटायला, की मुडी पण त्यांच्याबरोबर गेला? पुढच्या भागात ऐकूया.